तू पैसे का नाही घे. हे यार गप्पा अगं घे की. नको मला. आता एवढं प्रेमानं देतोय तर घे ना. अहो अण्णा काका नको म्हणतेय ना तर कशाला देता. जाऊ द्या जातो आम्ही. अरे थांबा. तुला खायचं चॉकलेट. नको मला. माझे मम्मी पप्पा सांगतात कोणी दिलेलं खायचं नसतं. तू तर चॉकलेट अंकल कडून चॉकलेट का घेतेस ग. त्यात काय एवढं. ते तर मला रोजच चॉकलेट देतात आणि माझ्याकडून पैसेही घेत नाही. मी तुझ्यासाठी पण घेऊन ठेवेन. चालेल तुला. नको मला. आणि तू पण नको घेत जाऊ. मला तो चॉकलेट अंकल चांगला नाही वाटत. तो तुला बॅड टच करतो. अगं नाही ते खूप चांगले आहेत. अगो तुला माहिती का आपले स्कूल बसचे ड्रायव्हर काका आहेत ना ते सुद्धा बॅड टच करतात. माझ्या मम्मी पप्पांनी गुड टच काय असतो आणि बॅड टच काय असतो हे सांगितलंय. आप्पाचं विषय हाड आहे. आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे. आप्पाचं घरात नाही ध्यान पण आप्पाचा बाहेर लाड आहे. स्कूल ड्रायव्हरची बातमी आली. अटक झाली ना राव त्याला. चल म्हातार वयात बियाच्या अंगातलं केला जात नाही का. अरे भावांनो यही तो कलियुग है. प्रेम हे आंधळा असतं रे. प्रेम करायला वय नसतं. प्रेमात काय दिसत नाही रे. हे बघ आपलं प्रेम आलं. अगं काय झालं तुला. अगं काय नाही ग. अगं ते शिंदे सर नाही का जाम डोकं खाल्लंय त्यांनी आणि घरी पण खूप होमवर्क दिलाय. अगं ते आम्हाला पण खूप होमवर्क देतात. तू एक काम कर माझ्या घरी स्टडी करायला. तशी माझी मम्मी घरी नाहीच आहे. आपण सोबत स्टडी कर. चालेल तुला. ओके मी येते घरी जाऊन. रम्या सूर्या कुछ भी बोलो फक्त वयानं लहान आहेत पोरी. पुढे जाऊन फुल मार्केट गाजवते. अण्णा होय मग पुढं आज कुछ हॅलो दिव्या हे गे तुझं फेवरेट चॉकलेट. मला नको आहे अण्णा काका. अगं घे ना एवढे प्रेमानं देतो तर. अगं घे म्हणते तर घे ना. अगं चल ना पटकन. अगं चल ना. च्या आईला हिचे टपरीवर ध्यान ठेव. अण्णा होय होय. दिव्या 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 अण्णा काका तुम्ही घरात काय आलात. तू चॉकलेट नाही ना घेतलं म्हणून मला खूप वाईट वाटलं. अहो अण्णा काका त्या कल्याणीला नाही आवडत मी तुमच्याकडून चॉकलेट घेतलेलं. ती म्हणते तुम्ही बॅड टच करता म्हणून. मी कुठं तुला बॅड टच करतो. मी तर तुझा अण्णा काका आहे ना. चल चल मी दिलेलं चॉकलेट खा बरं आता पटकन. सोडा अण्णा काका सोडा मला. मला खूप दुखतंय. अण्णा काका सोडा ना. अण्णा काका प्लीज. सोडा ना अण्णा काका. अण्णा
तुझ्या आईला सांगितलं ना तर तुला आणि तुझ्या आईला जित्ता मारून टाकेन. नाही, मी तुमचं नाव माझ्या आईला सांगणार आहे. मला खूप त्रास होतोय, सोडा ना. हे ओरडू नको अजिबात. सांगितलं ना तुला. आजची धक्कादायक बातमी. चाकण शहरात एका 9 वर्षीय मुलीवर एका नराधमाने बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. आरोपी हा घराजवळील असून तो सध्या फरार आहे. मुलीला सध्या पोस्टमॉर्टमसाठी हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस यंत्रणा करत असून लवकरात लवकर पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यात येईल असं पोलीस अधिकाऱ्यांकडून कळविण्यात आलं. सध्या चाकण शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय आणि संतप्त नागरिकांकडून मुलांच्या